आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या लक्षवेधी अशा 3 बातम्या। पहिली लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे पावसासंदर्भातील। अवकाळी पावसाने राज्यामध्ये दाणादाण उडवून दिली आहे। राज्यातील अनेक भागात ढगफुटीसारखा पाऊस कोसळतोय। मुंबईमध्ये पुढचे 3 ते 4 तासात मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। पावसाचे सर्व अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। दुसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे राजकीय दौऱ्यांची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। नागपूर, नांदेड आणि मुंबईमधल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। तर दुसरीकडे नाशिकमध्ये राज ठाकरेंचा दौरा असेल। या दौऱ्यादरम्यान ते मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे। त्यामुळे या राजकीय दौऱ्यांचा आढावा सुद्धा आपण या बातमीपत्रात घेणार आहोत। तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे निलेश चव्हाणची। वैष्णवी हगवणे हिच्या नातेवाईकांना धमकावणारा बंदूकबाज निलेश चव्हाण 23 तारखेपासून फरारच आहे। पोलिसांनी त्याच्या विरोधात आता कारणे दाखवा नोटीस सुद्धा जारी केली आहे। पोलीस या संदर्भात आता काय कारवाई करणार याचा आढावा सुद्धा आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत। या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय। लक्षवेधी अशा बातम्या आहेत। संपूर्ण राज्यभरात पावसाचा कहर सुरू आहे। पुणे सोलापूरमध्ये पूरस्थिती आहे। मुंबईला सुद्धा पावसाने झोडपून काढलेला आहे। त्यामुळे या संदर्भातले अपडेट्स आपण या बातमीपत्रात घेणार आहोत। तर दुसरीकडे अमित शहा सुद्धा नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। नागपूर नांदेडमध्ये ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर ते मुंबईमध्ये येणार आहेत। त्याचे अपडेट्स घेणार आहोत। राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान नेमकं ते काय पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे त्या संदर्भातले अपडेट्स सुद्धा आपण आमच्या प्रतिनिधींकडून घेणार आहोत। तसंच एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे निलेश चव्हाण अद्यापही फरार आहे। पोलिसांची पथकं त्यासाठी रवाना सुद्धा झालेली आहेत। पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत, मात्र तरी सुद्धा तो अद्याप का सापडत नाहीये असे प्रश्न विचारले जात आहेत।